सॉफ्ट कॉर्नर भाग 6. लग्नाची तारीख जवळ येत होती तसं घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, थोडी धावपळ आणि खूप साऱ्या भावना दिसत होत्या. मेहंदीच्या दिवशी सकाळपासूनच घरात एक वेगळीच ऊर्जा होती. अंगणात मोठा पांढरा कापडी पडदा लावला होता. त्यावर झेंडू आणि मोगऱ्याच्या माळा हलक्या वाऱ्यात हलत होत्या. मध्ये एक सुंदरसा झुला ठेवला होता, जिथे ताही बसणार होती. आई सकाळपासून धावपळ करत होती. अगं, फूल नीट लावा, पाहुणे कधीही येतील. मी आणि माझ्या मैत्रिणी डेकोरेशनमध्ये मदत करत होतो. पण मध्येच फोटो काढणं, रील बनवणं चालूच होतं. ताई तयार होऊन बाहेर आली. हलका हिरवा लेहंगा, केसात पांढरा गजरा, कानात छोटे झुमके. ती खूप हेवी तयार नव्हती, पण तरीही तिच्याकडे पाहून सगळे काही क्षण शांत झाले. आईच्या डोळ्यात पाणी आलं. माझी मुलगी किती मोठी झाली. ताई हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यातही भावना स्पष्ट दिसत होत्या. मेहंदीवालीने ताईला झुल्यावर बसवलं. तिने हातात कोन घेतला आणि डिझाईन काढायला सुरुवात केली. सुरुवातीला साधे पॅटर्न, मग हळूहळू डिझाईन जास्त इंट्रिकेट होत गेले. फूल, वेल, छोट्या छोट्या डिटेल्स. ताई सुरुवातीला शांत बसली होती, पण जसजसं डिझाईन सुंदर दिसायला लागलं तशी ती स्वतःच्या हाताकडे बघत हसू लागली. मी लगेच चिडवलं, जिजूचं नाव कुठं आहे? शोधायला कॉम्पिटिशन ठेवू. ताई हसत म्हणाली, इतकं हिडन आहे की त्याला सहजासहजी नाही सापडणार. बाजूला स्पीकरवर गाणी चालू होती. कोणी मेहंदी हे रचनेवाली लावत होतं, तर कोणी डीजे बीट्सवर डान्स करत होतं. ताईच्या मैत्रिणी तिच्या भोवती बसल्या होत्या. कोणी तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत होतं, कोणी तिच्या फ्युचरबद्दल चिडवत होतं. लग्नानंतर ॲटिट्यूड बदलणार का? जिजूला कसं कंट्रोल करणार? ताई फक्त हसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. नर्वसनेस प्लस एक्साइटमेंट प्लस शांती, सगळं एकत्र. मेहंदी अर्धी झाली होती. तेवढ्यात ताईचा फोन व्हायब्रेट झाला. आरवचा मेसेज. बिझी ब्राईड, बट आय नो यू आर लुकिंग ब्युटिफुल. ताईने हलकंसं स्माईल केलं आणि एक फोटो काढून पाठवला, फक्त हातांचा. आरवने रिप्लाय केला, हात सुंदर आहेत, पण मला पूर्ण तू पाहायची आहेस. ताई थोडी ब्लश झाली. मी लगेच पकडलं, काय चाललंय? ती म्हणाली, काही नाही. मेहंदी सुकत असताना ताई काही खाऊ शकत नव्हती. आईने तिच्या हाताने तिला खाऊ घातलं. तो छोटासा मुवमेंट खूप स्पेशल होता. आई आणि मुलगी दोघींच्या डोळ्यात न बोललेलं खूप काही. आई हळू आवाजात म्हणाली, उद्या तू दुसऱ्या घरची होशील, पण माझ्यासाठी नेहमी हीच राहशील. ताई काही बोलली नाही, फक्त आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं. संध्याकाळ झाली तसं मेहंदीचा रंग गडद होत गेला. सगळे म्हणत होते, वा किती छान रंग आलाय, खूप प्रेम करतो जिजू. ताई हसत होती, पण तिच्या मनात शांतपणे एक भावना होती. यावेळी सगळं खरं आहे आणि योग्य आहे. रात्री सगळे निघून गेले. घर शांत झालं. ताई एकटीच बसली होती, हातातली मेहंदी बघत. तेवढ्यात आरवचा कॉल आला. कशी आहेस? खूप थकली पण हॅप्पी आहे, ताई म्हणाली. आरव हलक्या आवाजात म्हणाला, आज तुला बघितलं नाही, पण इमॅजिन करू शकतो तू खूप सुंदर दिसत असशील. ताई काही क्षण शांत राहिली, थोडीशी लाजली आणि मग हळूच म्हणाली, आज मला खरंच फील झालं लग्न जवळ आलंय. आरव म्हणाला, आणि मी रेडी आहे फक्त तुझ्यासोबत असायला. ताईच्या चेहऱ्यावर शांत स्माईल आली. मेहंदी फक्त एक रस्म नसते, ती एका मुलीच्या आयुष्यातील लास्ट सिंगल फेज आणि न्यू बिगिनिंग त्यांच्यामधला सगळ्यात सुंदर भावूक आणि पर्सनल मोमेंट असते. मेहंदीच्या दुसऱ्याच दिवशीच घरात पुन्हा धावपळ सुरू झाली.
आज होता संगीताचा दिवस. सकाळपासूनच सगळ्यांच्या फोनवर एकच टॉपिक. डान्स रेडी आहे ना? स्टेप विसरू नकोस. संगीत आणि लग्नापर्यंतचे सर्व विधी आता लॉनवर होणार होते. त्यामुळे दोन्ही घरची मंडळी व्हेन्यू त्या ठिकाणी पोहोचली. संध्याकाळ होताच व्हेन्यू पूर्ण बदललं. लॉनमध्ये मोठं स्टेज तयार केलं होतं. मागे फेअरी लाईट्स, सॉफ्ट पिवळा प्रकाश, फुलांची सजावट, जास्त ओव्हर नाही पण क्लासी. मध्ये डान्स फ्लोअर, बाजूला सिटिंग अरेंजमेंट, कुशन्स, सोफा, सगळं कोझी आणि सुंदर. ताईने आधीच सांगितलं होतं, मला लावून नाही फील हवाय. आणि एक्झॅक्टली तसंच झालं होतं. ताई रेड आणि पिंक शेडचा फ्लोईंग लेहंगा घालून तयार झाली होती. हलका मेकअप, मोकळे केस आणि चेहऱ्यावर एक्साइटमेंट, थोडी नर्वसनेस. मी तिच्याकडे पाहून म्हणाले, आज तर फुल हिरोईन वाईफ. ताई हसली. बस रे, ऑलरेडी हार्ट फास्ट चाललंय. थोड्या वेळाने आरवची एंट्री झाली. क्रीम कलरची शेरवानी, सिंपल पण एलिगंट. तो आत आला आणि त्याची नजर थेट ताईवर थांबली. तो लिटरली काही सेकंद तिला भान हरपून बघत राहिला. मी बाजूला उभी राहून हळूच म्हणाले, जिजू ब्लिंक करा, लोक बघतायत. तो हसला, पण नजर हटत नव्हती. माईकने अनाऊन्स केलं, लेट्स स्टार्ट द नाईट विथ फॅमिली परफॉर्मन्सेस. आईबाबांचा डान्स, थोडे ऑकवर्ड स्टेप्स, पण इमोशन्स फुल. सगळे टाळ्या वाजवत होते. ताई आणि आरव लव्ह स्टोरीवर फुल फनी ॲक्ट. माझा आणि आरवच्या बहिणीचा डान्स फुल एनर्जी. शेवटी सगळ्यांना स्टेजवर ओढलं. आता होती मेन मोमेंट, कपल डान्स. सगळे एका आवाजात ओरडले, ब्राईड अँड ग्रूम, ब्राईड अँड ग्रूम. ताई थोडी लाजली. आरव तिच्याकडे आला आणि हात पुढे केला. शालू, तो हसत म्हणाला. ताईने हलकंसं मान हलवली. म्युझिक सुरू झालं. स्लो, रोमॅन्टिक. दोघं हळूहळू डान्स करायला लागले. कोणतेही परफेक्ट स्टेप्स नाहीत, पण कनेक्शन परफेक्ट होता. आरव हळू आवाजात, नर्वस आहेस? ताई, थोडी, पण सेफ वाटतंय. आरव, गुड, कारण मी आहे ना. त्या क्षणी आजूबाजूला किती लोक आहेत, लाईट्स आहेत, म्युझिक आहे, काहीच मॅटर करत नव्हतं. फक्त ते दोघं आणि त्यांचा मोमेंट. एक छोटासा इमोशनल बीट डान्स करताना अचानक ताईच्या डोळ्यासमोर काही फ्लॅशबॅक आले. पास्ट, भीती, डाऊट. तिचे हात थोडे थरथरले. आरवने लगेच तिचा हात घट्ट पकडला. हे, आय एम हिअर, तो हळूच म्हणाला. ताईने खोल श्वास घेतला आणि पुन्हा हसली. म्युझिक थांबलं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आरवने हलकंसं तिच्या कानात म्हटलं, परफेक्ट नव्हतं पण रिअल होतं. ताई हसली. एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्टेड. फंक्शन संपल्यावर ताई थोडी दमली होती. ती टेरेसवर उभी होती. खाली अजूनही लाईट्स चमकत होत्या. आरव हळूच तिच्या बाजूला आला. तशी ती थोडी दचकलीच, पण मनातून खुश झाली होती. आजचा बेस्ट मोमेंट, तो हळूच विचारतो. ताई थोडा विचार करून म्हणाली, जेव्हा तू म्हणालास आय एम हिअर, ते. आरव हसला. आणि मी कायम असणार. ताईने त्याच्याकडे पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ट्रस्ट होता. दुसऱ्या दिवशी अजून सगळे झोपेत होते, पण ताई जागी होती. ती खिडकीत उभी होती. बाहेर हलकी थंडी, शांत वातावरण. तिच्या हातात फोन. आरवचा लास्ट नाईट मेसेज अजूनही ओपन. टुमारो यू विल ग्लो, बट आय विश आय कुड बी देअर.
ताई हलकंसं हसली, पण लगेच डोळे पाणावले, कारण आज दोघांनाही हळद लागणार होती. आजपासून खरंच सेपरेशन सुरू होणार होता. बाहेर हसू, आत विचार. आईने तिच्यासाठी पिवळा सिंपल लेहेंगा ठेवला होता. ताई तयार होताना आरशात स्वतःकडे बघत होती. कालपर्यंत गर्लफ्रेंड, आज ब्राईड टू बी. मी मागून आले. काय विचार चालू आहेत? ताई हसली. बस, आयुष्य बदलणार आहे हे ॲक्सेप्ट करत आहे. हळदीची तयारी झाली. पिवळ्या पांढऱ्या फुलांची सजावट, मधोमध पाट, वुडन सीट, बाजूला हळदीचे वाटे, गुलाबाच्या पाकळ्या, बॅकग्राऊंडला हलकी ट्रॅडिशनल गाणी. सगळं खूप सिम्पल पण खूप वॉर्म. ताई बसली. सगळे तिच्याकडे बघत होते. आई पुढे आली. तिने हलकंसं तिच्या गालावर हळदी लावली. हात थरथरत होता. आई हळू आवाजात म्हणाली, नेहमी आनंदात राहा. त्या एका स्पर्शात प्रेम, काळजी आणि लेटिंग गो. ताईचे डोळे भरले. बाबांनी हल्दी लावताना काही बोललं नाही, फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजी म्हणाली, माझी नात आता परकी होणार. ताई लगेच म्हणाली, कधीच नाही. पण आवाज थरथरत होता. अचानक फ्रेंड्सची एंट्री झाली. इनफ इमोशन्स नाऊ फन. डीजेवर गाणं लागलं. सगळे डान्स मूडमध्ये. फुल मस्ती सुरू. कोणी गालावर हळदी, कोणी हातावर, कोणी थेट मानेला. मी ओरडले, अगं उद्या मेकअप करायचा आहे. नॅचरल ग्लो ऑलरेडी सुरू आहे. सगळे हसत होते. ताई खूप हसत होती. इनसाइड हर माइंड सायलेंट विरह. पण मध्येच ताई अचानक शांत व्हायची. तिची नजर पुन्हा पुन्हा गेटकडे जायची. तो इथे असता तर. तेवढ्यात फोन व्हायब्रेट झाला. आरवचा मेसेज होता. सेंड मी वन पिक. आय कांट वेट. ताईने फोटो पाठवला. पिवळ्या हळदीत न्हालेली, पण डोळ्यात लॉंगिंग. आरवचा रिप्लाय, यू लुक ब्युटिफुल बट आय मिस यू मोर टुडे. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. हल्दी संपल्यावर ताई खोलीत एकटीच बसली होती. हात, चेहरा सगळं हळदीने भरलं होतं. पण मन रिकामं. ती हळू आवाजात म्हणाली, इतक्या जवळ असूनही भेटता येत नाही. ती रडायला लागली. तेवढ्यात फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. आरव, बॅक साईड गेट 2 मिनिट्स प्लीज. ताईचं हार्ट लिटरली जोरात धडधडायला लागलं. ती हळूच बाहेर आली. कुणी बघत नाही ना ते पाहत घराच्या मागे आली. आरव आधीच तिथे उभा होता. दोघं काही सेकंद फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. हळदीत न्हालेली ती, तिच्याकडे प्रेमाने बघणारा तो. आरव हळू आवाजात, आज खूप दूर वाटतेस. ताईच्या डोळ्यात पाणी. कारण उद्यापासून सगळं बदलणार आहे. तो थोडा जवळ आला, पण हळदीमुळे स्पर्शही जपून. त्याने फक्त तिच्या हाताच्या कडेला हलकंसं टच केलं. मी आहे. काही बदललं तरी. ताई, आज भेटल्याशिवाय राहिलं नसतं. आरव सेम. आज विरह जास्त जाणवतोय. तिचं मन शांत झालं. दोघांचा बॉन्ड अजून डीप झाला. आतून आवाज आला, ताई कुठं आहे? दोघं घाबरले. आरव म्हणाला, जा पटकन. ताई हसत, तुला भेटल्याशिवाय नाही जाणार होती. ती पळत आत गेली. ताई परत आली. चेहऱ्यावर हलकी स्माईल, डोळ्यात कामनेस. मी लगेच, कुठे होतीस? ताई, हवा घ्यायला. मी, हवा की लव? रात्री ताई बेडवर पडली होती. आजचा दिवस म्हणजे हसू, रडणं आणि विरह आणि एक छोटी भेट, सगळं एकत्र. ती हळू आवाजात म्हणाली, आज समजलं, लग्न म्हणजे फक्त सेलिब्रेशन नाही. ते इमोशन्सचा सगळ्यात मोठा मिक्स आहे. हल्दी फक्त रंग लावण्याची रसम नाही. ती मुलीच्या आयुष्यातील लास्ट इमोशनल ट्रान्झिशन असते, जिथे ती हसत हसत, रडत रडत नव्या आयुष्याला तयार होते. आता या पुढील भागात आरव आणि ताईचं लग्न बघूया.
हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.